नमस्कार. श्री गुरुवर्यांना नमस्कार करून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करून आजच्या या भागाला मी सुरुवात करत आहे. श्री गणेशाला, श्री शारदेला वंदन करून आज मी ही निसर्ग प्रतिमा आकाश याचं चिंतन मांडणार आहे. आकाश ही प्रतिमा ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी दिसून आलेली आहे. आकाशाच्या सर्व रूप आणि गुणांचे निरीक्षण माऊलींनी केलेले आहे. या प्रतिमेतून ब्रह्मस्वरूप, परमात्मस्वरूप, भक्तस्वरूप, आत्मस्वरूप, जीवस्वरूप, देह, आत्मा, प्रकृती, पुरुष या तत्वांचे विवरण या प्रतिमेतून केले आहे. परमात्म स्वरूपाच्या जवळ जाणारी अशी ही प्रतिमा आहे. आता आकाशाचे रूपदर्शन, आकाशामध्ये काय काय आहे याचं आपल्याला या ठिकाणी दर्शन घडतं. आकाशाचं रूप आपण म्हणतो आकाश निळं आहे. आकाशाच्या रूपाचे दर्शन ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक दृष्टांतातून केले आहे. आकाश कसं आहे? निलिमा अंबरी का मृगतृष्णा लहरी, तैसे वायाची फरारी बाओ जाहले, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव, दयाची निसंगे जीवदशा वस्तू. आकाश कसं आहे? आपण म्हणतो निळं आहे, पण प्रत्यक्षात ते निळं आहे का? तर निळं नाही, तर आपल्याला भास होतो. यातून माऊलींनी मन कसं आहे? तर मन हे असं आहे की भासणार आहे, ते कल्पना करतं, परंतु आभास निर्माण करतं. मन सारखी कल्पना करते, त्याच्या संगतीने आत्म्यास जीवदशा प्राप्त होते. असं या आकाशाचं निलिमा अंबरीतून वर्णन केलेलं आहे. आकाशामध्ये काय आहे? आणखी ध्रुवतारा आपल्याला दिसतो. ध्रुवतारा हा अढळ आहे, अचल आहे आणि एका निश्चयाशी तो स्थिर झालेला आहे. यातून माऊलींनी काय सांगितले की ध्रुव हा भक्त ईश्वराशी एकनिष्ठ भावाने राहतो, त्याची परमेश्वरावर अढळ निष्ठा आहे. त्याप्रमाणे ज्याची बुद्धी अध्यात्मज्ञानाशी एकनिष्ठ असेल त्याचे ठिकाणी ज्ञान आहे असे जाणावे. ध्रुवाचं ज्ञान कसं अचल आहे, अढळ आहे, तसं अध्यात्मज्ञानाशी जो एकरूप आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असं माऊली सांगतात. परमात्मविषयी ज्ञान, इतर ज्ञान हे लौकिक ज्ञान आहे. माऊली काय दृष्टांत देतात? एवं निश्चयो जयाचा द्वारी अध्यात्मज्ञानाचा, ध्रुव देवो गगनीचा तैसा राहिला. असं अध्यात्मज्ञान या ठिकाणी निश्चयात्मक कसं त्यांनी सांगितलेले ध्रुवताऱ्याप्रमाणे. त्यानंतर आकाशाचे दुसरे रूप म्हणजे आकाशात पाहिल्यानंतर आपल्याला सप्तर्षी दिसतात. 7 ऋषी आकाशामध्ये संध्याकाळच्या वेळी पूर्वी दिसत होते. तर ते 7 ऋषी म्हणजे काय? तर हे सप्तदिश जसे 7 गुणांनी आकाशात चमकतात. एक ऋषी आहेत आणि एकेकाचे ते त्यांचे गुण आहेत, त्यामुळे ते चमकतात. यातून माऊलींनी काय सांगितलेले? तर हे 7 गुणांनी या ठिकाणी क्षत्रियाचे गुण माऊली वर्णन करतात. हे 7 गुण कोणते आहेत? तर क्षत्रियाच्या ठिकाणी शौर्य, तेज, धैर्य, बुद्धी स्थिर असणे, शत्रूकडे पाठ न दाखवणे, 5वा गुण दान करणे, 6वा गुण आणि ईश्वर भाव हा 7वा गुण. असे 7 गुण क्षत्रियाच्या ठिकाणी असतात. तर हे वर्णन या प्रतिमेतून माऊलींनी केलेले. क्षत्रियाच्या ठिकाणी असल्यावर तो गुणांनी श्रेष्ठ आहे, तो त्या गुणांनी शोभून दिसतो असे वर्णन क्षत्रियाच्या क्षात्रकर्माचे माऊलींनी केले आहे. ऐसे जे शौर्याधिकी ही 7 गुणी विषेकी, अलंकृत सप्तर्षी आकाश दैसे. आकाशामध्ये सप्तर्षी जसे चमकतात तसे क्षत्रिय हे 7 या गुणांनी शोभून दिसतात असे माऊली वर्णन करतात. आता पौर्णिमेचा आकाश, पौर्णिमेच्या आकाशाचे वर्णन संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे. या दिवशी सर्वत्र चंद्रप्रकाश असतो आणि या दृष्टांतातून ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश कसा असतो हे माऊली वर्णन करून सांगतात. अगा पुनवेच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्ण कलेने वाढलेला असतो, सर्वत्र चांदण असतं. अगा पुनवेचा दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी, ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैल. ज्ञानी जो आहे त्याच्या ठिकाणी अशी सर्व ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र असतो हे माऊली यातून सांगतात. सदोष निर्दोष कर्म याचा न्यायनिवाडा तो बुद्धीने करतो. ज्ञानी कसा असतो? त्याला कोणतं कर्म कसं आहे याची जाणीव असते.
इंद्रियासमोर निषिद्ध विषय त्याच्या ठिकाणी येत नाही. त्याची बुद्धी शास्त्रशुद्ध बनते, व्यवहाराला ओहोटी लागते आणि मनाचा संग भगवंताशी जुळतो. याप्रमाणे त्याचे ठिकाणी सर्वत्र ज्ञानाची लक्षणे दिसतात. पौर्णिमेच्या आकाशाचं वर्णन. यानंतर अमावस्येच्या आकाशाचं वर्णन केले. अमावस्येच्या आकाशात मध्ये काय असतं? चंद्र त्या ठिकाणी नसतो, नुसत्या तारका असतात. काळशार ते आकाश असतो. यातून माऊलींनी तमोगुणी माणसाचं मन कसं आहे याचं वर्णन केले. त्याच्या ठिकाणी उत्साह, प्रतिभा, चैतन्य नसते. त्याची बुद्धी जड असते. तो अविचारी असतो, अज्ञानी असतो. पौर्णिमेच्या चंद्रातून ज्ञानी माणसाचं वर्णन केले. त्या अमावस्येच्या चंद्राच्या दर्शनातून तमोगुणी माणसाचं वर्णन केलेले आहे. तो अविचारी, अज्ञानी असतो. त्याच्या ठिकाणी ज्ञान तर नसतेच, पण सुविचारी बुद्धीही नसते. तरी होय ऐसे मन, जैसे रवी चंद्रहीन, रात्रीचे का गगन अवसेची. अवसेच्या दिवशी जसं रात्रीचं आकाश असतं तसं त्याचं मन असतो. आता आकाशाच्या कल्पनेची रूपे माऊलींनी उल्लेखलेली आहेत. 6व्या अध्यायामध्ये योगी कसा दिसतो याचं वर्णन केले. कुंडलिनीचे तेज लय पावते तेव्हा देहाचा आकार नष्ट होतो. आकाशाला अवयव उत्पन्न व्हावेत असा योगी दिसतो. आकाशाला अवयव उत्पन्न व्हावेत, आकाशामध्ये विविध कसे ढगांचे आकार दिसतात, तर त्याची तुलना त्यांनी योगी या भक्ताशी केलेली आहे. नाथ संप्रदायाचे रहस्य की तेव्हा देहातील पंचमहाभूतांचा नाश होतो तेव्हा योगी जगाच्या डोळ्याला खऱ्या स्वरूपात दिसत नाही. वास्तविक तो देह पूर्वीसारखा सावयव तर दिसतो, परंतु तोच देह आता वायूचा बनला आहे असे दिसते. तेव्हा त्या योगाचे संत ज्ञानेश्वर महाराजांनी असे वर्णन केलेले आहे. त्यानंतर विश्वरूपाच्या वर्णनामध्ये आकाशातील मांडव बांधला आहे. विश्वरूपाचं तेजाचं वर्णन करताना विश्वरूपाची तोंडे कशी आहेत? आकाशात जणू तुटून खिंड पडावी असं त्यांना दिसतं. आकाशात कधीकधी ढगांचे वेगवेगळे आकार होतात, तर विश्वरूप बघताना अशी प्रचिती माऊली या ठिकाणी आपल्याला दर्शवितात. त्याच्या दाढांची टोके तर प्रलयकाळच्या बीजांचे समुदाय एकत्र करून आकाशाचे बुरुज शृंगारावेत. ओठांच्या बाहेर दाढांची टोके दिसत आहेत. याप्रमाणे विश्वरूपाचं वर्णन माऊलींनी यामधून केलेले. त्यानंतर कुंडलिनीचं वर्णन करत असताना आकाशामध्ये ही रूपे तर आहेत, पण कुंडलिनीचं वर्णन करत असताना महाकाश, घटाकाश, मूर्ध्नी आकाश, चिदाकाश अशा प्रकारचं हृदयाकाश, मधाकाश असं वर्णनही माऊलींनी केलेलं आहे. अनाहत नादाच्या मेघगर्जनेने सर्व हृदयाकाश दुमदुमू लागते. हृदयाकाशावर कमळगर्भाच्या आकाराचे जे दुसरे महदाकाश आहे ते चैतन्य अतृप्त स्थितीत असते. त्या महदाकाशात कुंडलिनी शिरतात. जीव चैतन्याला तेज देते. अशा प्रकारे हृदयाकाश, मधाकाश यांचाही उल्लेख केलेला आहे. आकाश म्हणजे पोकळी. योग साधना करताना योगी अंतर्मुख होऊन साधना करत असतात. अंतर्मुख होतात ते आणि मग ही साधना त्यांची चालू असते. म्हणून योगाचे वर्णन काय केले? पंचमहाभूताचा नाश करीत असतो हे नाथ संप्रदायाचे रहस्य आहे. पंचमहाभूताचा पडदा नाहीसा होऊन शक्ती परब्रह्माशी एकरूप होते. ऐके कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे, जेथ चैतन्य आधातुरे करुणी असिते. अशा प्रकारे माऊली वर्णन करतात. त्याप्रमाणे आकाश घटात घटाच्या आकाराचे होते. आता घटाकाश आणि मठाकाश हेही माऊलींच्या नजरेतून सुटलेलं नाही. आकाश घटात घटाच्या आकाराचे होते, तर मठात मठाच्या आकाराचे होते. घटाकाश हे मर्यादित, मठाकाश हे व्यापक होय. जसे जीवात्मा देहात, तर परमात्मा व्यापलेला सर्वत्र. आकाशात मिळून जाण्यासाठी त्याला स्थलांतर करावे लागत नाही. त्याप्रमाणे देहाच्या ठिकाणचा खोटा अहंकार अज्ञानासह नष्ट झाला. त्याला परमात्म स्वरूप होण्यास दुसरे काही करावे लागत नाही, कारण तो पुरुष मूळचाच परमात्मा आहे. असे अनाहत नादाच्या मेघगर्जनेने सर्व हृदयाकाश दुमदुमू लागते असे या दृष्टांतातून सांगितले आहे. दैसा घटाकारू दैसा, निमालिया तया अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा, आन ठाया. याप्रमाणे माऊली वर्णन करतात. आता आकाशाचे प्रतिबिंबित रूप
आकाशाच्या प्रतिबिंबित रूपही माऊलींनी वर्णन केलेले आहे. आडातलं आकाशसुद्धा त्यांनी वर्णन केलेले, की आडामध्ये आकाश जे आहे ते योगिक असं साधना करत असताना आतमध्ये आपल्या जे आकाश आहे आणि वरचं आकाश आहे दोन्ही कसं एकच आहे याची अनुभूती त्यांना आलेली आहे. आता आकाशाचं प्रतिबिंबित रूप जेव्हा पाण्यात पडतो तर त्यातून माऊलींनी काय सांगितले, आकाशाचे प्रतिबिंबित रूपही या दृष्टांतातून सांगितलेले. तर ज्ञानी लोक आत्मा सत्य मानून देहापासून वेगळा आहे असे जाणतात आणि देह हा नाशवंत आहे. ज्ञानी पुरुषांना याचा बोध झालेला असतो. आकाशाचे प्रतिबिंब जरी पाण्यात पडले तरी प्रत्यक्ष आकाश असते असे नाही. प्रत्यक्ष आकाश वर असतं, प्रतिबिंब मात्र खाली असतं. तसे ज्ञानी देहामध्ये जो आत्मा आहे तो वर आहे म्हणजे शाश्वत आहे आणि प्रतिबिंब म्हणजे हा देह आहे तो नष्ट होणार आहे, ते प्रतिबिंब असते. त्याप्रमाणे आत्म्याचे देहात राहणे असते ही ज्ञानवंतांची जाण असते. जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले, परी ते तुटवणी नाही पडेले ऐसे निवडे. याप्रमाणे आकाशाच्या रूपाचं वर्णन आज या ठिकाणी झालेले. यानंतरची सेवा पुढील ठिकाणी मी सांगणार आहे. नमस्कार, धन्यवाद.